गेल्या 25 वर्षापासून सामुदायिक सोहळा आयोजित केला जातो। यासाठी कैलास बापू कोते आणि सुमित्रा काकी या एक महिला म्हणून आणि बापूंच्या खांद्याला खांदा लावून त्या नेहमी त्यांच्या पाठीशी उभे राहतात। आम्हाला काकींचा अभिमान आहे की त्या 25 वर्षापासून बापूंच्या खांद्याला खांदा लावून त्या बापूंच्या सोबत राहून आणि विवाह म्हणजे एक आपल्या कुटुंबातला आहे असं समजून काकी नेहमी लग्न सोहळा कसा पार पाडेल, पुऱ्या असेल, बांगड्या असेल आणि वधू आणि वरांना कपडे देऊन त्यांचा सन्मान करणे, त्यांना घरगुती उपयोगी सामान आणि जेव्हा विवाह झाला तेव्हा जेव्हा पहिली मुलगी होईल त्यांना 10,000 रुपयाचे मानधन, मुलगी जर झाली तर त्यांना मानधन देतात। अशा या काकींना आणि बापूंना मनापासून खूप खूप शुभेच्छा। आपल्या घरात एक लग्न असल्या किती धावपळ असते, तर काकींनी आणि बापूंनी 2500 मुला मुलींचे लग्न लावून दिले आणि एकाच लग्न करायचं म्हणजे किती धावपळ असते। तर असे कार्यक्रमासाठी बापू आणि काकी एवढे नियोजित कार्यक्रम करतात आणि नियोजित पद्धत त्यांना मांडव डाळायचं जेवण आणि नवरदेवांना घोड्यावर मिरवणूक, नवरी मुलींना साडी वाटप असेल आणि त्यांना मंगळसूत्र आणि प्रत्येक मुलींना ते कन्यादान करतात। कन्यादान करणे ही खूप मोठी गोष्ट आहे। त्यांना मुलगी नाहीये पण त्यांना असं वाटतं की मुली सगळ्या माझ्या मुली आहे, तर त्यांना असं वाटतं गोरगरीब जनतेसाठी आपण त्यांचा लग्नाचा खर्च झेपत नाही, त्यासाठी त्यांनी हे सामुदायिक सोहळा आयोजित केल्यासाठी मी काकींना बापूंना त्यांच्या कार्याला सलाम करते। काकींना आणि बापूंना शुभेच्छा देते आणि त्यांचं कार्य हे शिर्डीत नेहमी स्मरणात राहील, अशी नेहमी आमच्या शिर्डीकरांना आठवणीत राहील।